विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे चालू घडामोडीचा. वन लाईनर चालू घडामोडी. 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षेला काही वन लाईनर घडामोडी विचारल्या जातात आणि मागच्या 3 व्हिडिओ टाकलेत आपण वन लाईनरचे आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हा व्हिडिओ सुद्धा एक आपला 50,000 प्लस व्ह्यू गेला पाहिजेत मित्रांनो. आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही लेक्चर बघताय तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, म्हणजे मला पण कळेल की विद्यार्थी मित्र कोणकोणत्या जिल्ह्यातून माझे लेक्चर्स बघताय. चला तर मग सुरू करूया आजचं चालू घडामोडी वन लाईनर लेक्चर. मित्रांनो बघा, सुरुवातीला एक थोडी सूचना आहेत. मला बरेच विद्यार्थी विचारत होते की सर एक तुमची आता 28 सप्टेंबरला पेपर आहेत राज्यसेवेचा, तर तुम्ही काही रिव्हिजन बॅच काढली आहेत का? तर तुमच्यासाठी एक सूचना आहे. ही रिव्हिजन बॅच ऑफलाईन झालेली आहे, पण ज्यांना रेकॉर्डेड किंवा ऑनलाईन बघायचे आहेत ना, तर त्यांच्यासाठी आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या ॲपला अवेलेबल आहे. ज्यांना ऑनलाईन रिव्हिजन करायचे आणि मी नोट्स वगैरे सगळ्या याच्यात प्रोव्हाइड केलेलं आहे, तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही स्टेप अप अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच परचेस करू शकता. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा मित्रांनो, आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. मी आताच सांगितलं की जे विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यांना लेक्चर बघताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मी काही काही प्रश्नसुद्धा विचारणार आहोत, त्याचेसुद्धा मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका, जेणेकरून आपली टू वे कम्युनिकेशन असलं पाहिजे आणि रिव्हिजन आपली झालीच पाहिजे. ठीक आहे, चला. तर पहिला आजचा पॉईंट आहे. इथं फेब्रुवारी 2025ची न्यूज आहे. फेब्रुवारी 2025 मधली न्यूज आहे, लक्षात घ्या. काय म्हटलंय फेब्रुवारी 2025 मध्ये? मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. लक्षात आलं का? फेब्रुवारी 2025 मध्ये मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक 11 वेळा, बघा, सर्वाधिक 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. आता लक्षात घ्या, बरेचदा असे आपल्याला प्रश्न विचारले जातात की या महिन्यामध्ये, म्हणजे असा साधा प्रश्न येईल, या महिन्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती? मग तुम्हाला विचारतील फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती? तर याचं उत्तर तुमचं मणिपूर असलं पाहिजे. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला दोन गोष्टी अजून लक्षात घ्यायचं आहे की देशामध्ये सर्वप्रथम, लक्षात घ्या इथं काय म्हटलेलं आहे, देशामध्ये सर्वप्रथम पंजाबमध्ये 1951 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मग राष्ट्रपती राजवट, मग तुम्हाला स्टॅटिक करणं गरजेचं आहे. मग राष्ट्रपती राजवटीची कलम कुठली आहे मला प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मग आता लक्षात घ्या, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मणिपूर राज्यामध्ये लागली आणि पहिली राष्ट्रपती राजवट ही 1951 मध्ये पंजाबमध्ये लागू करण्यात आलेली होती. एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. बरं, हा व्हिडिओ आपल्या राज्यसेवेला पण महत्त्वाचा आहे, कंबाईनला सुद्धा महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सरळ सेवेला सुद्धा महत्त्वाचाच आहे. ठीक आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये आता पुन्हा फेब्रुवारी 2025 ची घडामोडी बघूयात. 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक, जी विभागीय परिषदा बैठका असतात त्यापैकीची 27व्या क्रमांकाची पश्चिम विभागीय परिषद हे पुणे येथे पार पडली. म्हणजे तुम्हाला साधा प्रश्न काय येईल की 27व्या क्रमांकाची पश्चिम विभागीय परिषद कुठे पार पडली? उत्तर लिहायचं पुणे तुम्ही. ठीक आहे, आणि लक्षात घ्या पुणे येथे ही पहिल्यांदाच पार पडली. म्हणजे स्टेटमेंटमध्ये जर प्रश्न आला तर लक्षात घ्या, तुम्हाला पुणे येथे म्हणजे पुण्यामध्ये ही सर्वात प्रथम पार पडली. आणि तसंच त्याचे अध्यक्ष जर विचारलं तर त्याचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह होते. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं 27वी पश्चिम विभागीय परिषद पुणे येथे पार पडली, त्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषविलेले होते? अशा स्वरूपाचाच प्रश्न फ्रेम केला जाईल किंवा अशाच स्वरूपाची त्याची चौकट असणार आहे. लक्षात असू द्या, अमित शाह होते. आणि महाराष्ट्रात 8व्यांदा ही परिषद काय पडली? पार पडली. लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये ही 8व्यांदा ही परिषद काय पडली? तर पार पडली मित्रांनो. आता लक्षात असू द्या, आपण पश्चिम विभागीय परिषदाबद्दल बोलतोय, तर आता लक्षात घ्या, मग आता याच्या पहिलीची सुद्धा तुम्हाला थोडी माहित असणं गरजेचं आहे. तर ही 26व्या क्रमांकाची जी परिषद आहे हे 2023 मध्ये गांधीनगर गुजरात येथे पार पडली होती. कुठे? गांधीनगर गुजरात येथे पार पडली होती. मग आता पुढचं जर आपण बघितलं, लक्षात घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली, म्हणजे कुठली एक ठिकाण आहे? नवी दिल्लीतलं ठिकाण आहे. भारतीय संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे, म्हणजे भारतीय संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण करण्यात आले. प्रश्न साधा सोपा विचारला जाईल की नुकताच द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या भाषेमध्ये भारतीय संविधानाच्या भाषांतराचे अनावरण केले? संस्कृत आणि मैथिली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, चला. त्यानंतर बघा, आपला पुढचा जो वन लाईनर मध्ये दिसतोय तुम्हाला, न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालपदी नियुक्ती झाली. यापूर्वी ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, ठीक आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ज्याला आपण म्हणतो, या राष्ट्रीय ह्युमन राईट्स कमिशनचे ते काय होते? अध्यक्ष होते. कोण? तर अरुण मिश्रा. लक्षात असू द्या, म्हणजे तुम्हाला निवड नियुक्तीवर सुद्धा प्रश्न असतो, माहिती आहे.
त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक महत्त्वाचा आहे. शक्तिकांत दास परिचित आहे. शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव 2 म्हणजे प्रधान सचिव दुसरे म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. या अगोदर ते आरबीआयचे माजी गव्हर्नर होते, तर माजी करून टाकलं. ठीक आहे, आरबीआयचे माजी गव्हर्नर होते शक्तिकांत दास, चर्चेत आहेत. हे यांच्याबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कोणाची नुकतीच नियुक्ती पंतप्रधानाचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर शक्तिकांत दास उत्तर असलं पाहिजे. 78वा 78 बाफ्टा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कॉन्क्लेव्ह ठरला. ठीक आहे, 78वा बाफ्टा पुरस्कार जो सोहळा आहे याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोण ठरलेला आहे, तर हा कॉन्क्लेव्ह ठरलेला आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 82वा म्हणजे 82 नंबरचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट द ब्रुटालिस्ट, लक्षात घ्या काय म्हटलं इथं, द ब्रुटालिस्ट याला मिळालेला आहे. 78वा बाफ्टा पुरस्कार बघितला तर द कॉन्क्लेव्ह, 82वा गोल्डन ग्लोब पुरस्कार बघितला तर तुम्हाला दिसते द ब्रुटालिस्ट. येस, चला 2024चा आता बघा 2024 जर आपण बघितलं तर याचा हा गदिमा पुरस्कार आहे. हा गदिमा पुरस्कार आशा काळे यांना देण्यात आलेला आहे. बऱ्यापैकी काय होतं, आपण महत्त्वाचे पुरस्कार करतो आणि छोटे मोठे पुरस्कार थोडंसं वाचण्यातून आपण स्किप करून टाकतो आणि आयोग बऱ्यापैकी किंवा कुठली परीक्षा काय करते त्यावरच प्रश्न विचारतात. तर लक्षात असू द्या 2024चा गदिमा पुरस्कार. ठीक आहे, यानंतर लक्षात घ्या डिसेंबर 2024 ची घटना आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी जून 2024 पासून तर ऑगस्ट 2024 पर्यंतच्या घटना या वन लाईनर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेतोय. ठीक आहे, डिसेंबर 2024 मध्ये श्याम बेनेगल यांचं निधन झालं. आता श्याम बेनेगल बाबत बघूया. श्याम बेनेगल हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि भारतीय समांतर चित्रपटाचे ते जनक म्हणून ओळखले जात होते, श्याम बेनेगल. आता श्याम बेनेगल बद्दल जर बघितलं तर तुम्हाला प्रश्न डायरेक्ट येईल की नुकतंच श्याम बेनेगल यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. मग तिथं दिग्दर्शक येतील, निर्माते येतील, तुम्हाला काय ऍक्टर, अभिनेता किंवा अजून कुठलं तरी क्षेत्र तुम्हाला दिलं जाऊ शकतं. पण त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की एखादा व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि त्यांना भारतीय समांतर चित्रपटाचे जनक म्हटले जातात. बरेचदा एखादा कुठल्याही क्षेत्रातला जनक असेल किंवा त्याचे प्रश्न विचारले जातात, त्यांचं जर निधन झालं असेल तर ही गोष्टी तितकंच महत्त्वाची आहे. आपण काय करतो, फक्त वाचत जातो, बारीक बारीक गोष्टी ना क्लिक करत न्यायच्या. मी तुम्हाला सांगतोय ना, बघा मी प्रत्येक माझ्या लेक्चर्समध्ये मी एकच सांगणं असतं, हा डाटा आहे ना, या डाटावर कशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. मी डाटा दिलाय, हे वन लाईनर कसं आहे, सिंगल लाईन कसं आहे, आयोग कुठं चुकू शकतो, कुठं नाही चुकू शकत, हे डिटेल मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे जेणेकरून काय आहेत ना की तुमचा एकही प्रश्न चुकता कामा नाही. किमान आपल्याला 15 प्रश्न चालू घडामोडीचे विचारतील तर आपल्या लेक्चरमधून 10 ते 12 प्लस प्रश्न तुमचे करेक्ट यायला पाहिजे. ठीक आहे, चला मग आता पुढचा एक तुम्हाला जो दिसतोय प्रश्न, हा क्रीडा घडामोडी संदर्भातला दिसतोय. हा चॅम्पियन ट्रॉफी 2025चा विजेता भारत ठरला. चॅम्पियन ट्रॉफी, ठीक आहे, चॅम्पियन ट्रॉफीचा भारत विजेता ठरला असून उपविजेता संघ हा न्यूझीलंड ठरलेला आहे आणि भारताने ही जी चॅम्पियन ट्रॉफी आहेत ना हे तिसऱ्यांदा जिंकलेली आहे, हे लक्षात असू द्या. तिसऱ्यांदा भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. तसेच या स्पर्धेचे सदस्य दूत 4 होते, त्यापैकी भारतातील शिखर धवन होता. मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की ते 4 सदस्य दूत होते चॅम्पियन ट्रॉफीचे, त्यापैकी 3 कोणते होते, मला कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही. कारण की लक्षात घ्या, पहिले आपण जर बघितलं शिखर धवन आपल्या भारतातला होता, बाकी 3 कुठले होते, कोणत्या देशाचे होते ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, चला मग आता ICC महिला चॅम्पियन ट्रॉफी 2025चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया ठरलाय, तर उपविजेता न्यूझीलंड ठरलाय. बघा इथं महिलांची चॅम्पियन ट्रॉफी आणि पुरुषांची चॅम्पियन ट्रॉफी बद्दल मी बोलतोय, कन्फ्यूज व्हायचं नाही. पुरुषांची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025 विजेता संघ भारत आणि उपविजेता संघ न्यूझीलंड. पुरुषमध्ये महिलांची किंवा महिला चॅम्पियन ट्रॉफी 2025 विजेता संघ ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता संघ न्यूझीलंड. म्हणजे लक्षात घ्या, पुरुषमध्ये म्हणा किंवा तुम्ही महिलांमध्ये न्यूझीलंडच हा उपविजेता संघ ठरलेला आहे दोन्ही ठिकाणी. तर तुम्हाला इथेच सुद्धा प्रश्न मिळण्याची चान्सेस आहे, कारण की विद्यार्थ्यांचं जिथं कन्फ्युजन होते तिथंच आयोग काय करतो तर प्रश्न विचारतो. मग आता लक्षात घ्या, सय्यद मुश्ताक अली स्पर्धा 2024-25, आता हे क्रिकेटच्या संदर्भातली स्पर्धा आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धा 2024-25चा विजेता संघ हा मुंबई ठरलेला आहे. साधा सिंपल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर विराट कोहली एक दिवसीय सामन्यामध्ये जलद 14,000 धावा, म्हणजे विराट कोहली एक दिवसीय सामन्यामध्ये 14,000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय. पहिला खेळाडू बनलेला आहे, लक्षात असू द्या, पहिला खेळाडू बनलेला आहे.
आपला 14,000 धावा करणारा कोण, तर विराट कोहली लक्षात असणं तुमचं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्मृती मानधना हे क्रिकेटच्या संदर्भात महिला आहे, लक्षात असू द्या. स्मृती मानधना महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय खेळाडू बनलेली आहे स्मृती मंधाना. महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय ठरलेली आहे, लक्षात असू द्या, स्मृती मंधाना. त्यानंतर सचिन तेंडुलकर, आता थोडासा स्टार पॉईंट करून ठेवजा. एखाद्या क्रिकेटरला कुठल्या तरी याच्या मानस सदस्यत्व मिळतं तेव्हा याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर सचिन तेंडुलकरला मेलबर्न क्रिकेट क्लबचे मानद सदस्यत्व देण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला ऑप्शन मध्ये काय देतील, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अजून 2-4 ऑप्शन, युवराज सिंग सुद्धा ऑप्शन मध्ये देऊ शकतात. आणि विचारतील की कोणाला नुकतेच त्या 2025 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबचे मानद सदस्यत्व मिळालेले आहे. तर ऑप्शन तुमचं सचिन तेंडुलकरच असलं पाहिजे. त्यानंतर सौरभ गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर संतोष ट्रॉफी आता मला सांगा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका की संतोष ट्रॉफी ही कुठल्या खेळाशी संबंधित आहे. मग आता संतोष ट्रॉफी 2024-25 चा विजेता संघ जर बघितला तर हा पश्चिम बंगाल ठरलेला आहे. ठीक आहे, संतोष ट्रॉफी 2024-25 तुम्हाला प्रश्न आला, विजेता संघ पश्चिम बंगाल ठरलेला आहे. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो, तुम्हाला दिसतंय क्रिस्टियानो रोनाल्डो हा फुटबॉलचा खेळाडू आहे. हा कमाई करणाऱ्यांच्या खेळाडूच्या यादीत 285, आता लक्षात घ्या, 285 दशलक्ष डॉलर्स सह प्रथम आहे, जो खेळाडूंच्या यादीमध्ये आहे. लक्षात घ्या, कोण, क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलचा खेळाडू आहे. आता कुठल्या देशाचा हा खेळाडू आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि 285 अब्ज डॉलर एवढी त्याची कमाई आहे म्हणते. ठीक आहे. त्यानंतर बॅलन डिओर पुरस्कार, आता बॅलन डिओर पुरस्कार 2024 चा सर्वोत्तम पुरुष खेळाडू रॉड्री ठरलेला आहे आणि हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे. बरेचदा काय असतं ना, एखादा खेळाडू आपल्याला कुठल्या देशाचा हे माहीतच नसतं आणि आपल्याला तो खेळाडू माहीत असतो आणि आयोग काय करतो, बरेचदा तशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील की काय असते की या खेळाडूला 2024 चा बॅलन डिओर पुरस्कार मिळाला, हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची संबंधित आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला. त्यानंतर नेक्स्ट, महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा 2024, महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चा विजेता संघ भारत ठरला आहे, तर उपविजेता संघ हा चीन ठरला आहे. आता ही स्पर्धा बघा कुठली आहे, महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप. बरेचदा आपण काय करतो, क्रीडा घडामोडीमध्ये क्रिकेटच्या घडामोडी, फुटबॉलच्या घडामोडी, हॉकीच्या घडामोडी आणि काही टेनिसच्या घडामोडीच करतो, पण बऱ्यापैकी अशा सुद्धा तुम्हाला घडामोडी करणं गरजेचं आहे, जेणेकरून जर प्रश्न आले आपला चुकता कामा नये, हे लक्षात असू द्या तुम्हाला. ठीक आहे, चला. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चा विजेता संघ भारत व उपविजेता संघ चीन ठरलाय. पहिला खो खो वर्ल्ड कप, आता लक्षात घ्या, याचा प्रश्न UPSC ने सुद्धा विचारलाय, MPSC सुद्धा विचारेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2025 चा पहिला खो खो वर्ल्ड कप जो पुरुष विजेता संघ आहे हा भारत ठरलेला आहे आणि उपविजेता संघ जो ठरलाय नेपाळ ठरलेला आहे. आणि भारतीय जो कर्णधार आहे खो खोचा त्याचं नाव आहे प्रतीक वाईकर. भारतीय कर्णधार कोण आहे, तर प्रतीक वाईकर आहे, हे लक्षात असू द्या. मग तसंच पहिला जो खो खो वर्ल्ड कप आहे याच्यामध्ये महिला विजेता संघ ठरलेला आहे भारत आणि उपविजेता ठरलाय नेपाळ, लक्षात असू द्या. म्हणजे दोन्ही इकडे पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये दोन गोष्टी कॉमन आहे. एक म्हणजे विशेष की तुम्हाला पुरुषमध्ये भारताने जिंकलाय आणि महिलांमध्ये भारताने जिंकलाय, उपविजेतामध्ये दोन्हीही काय आहे तर नेपाळ आहे, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पंकज अडवाणी फेब्रुवारी 2025 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. तुम्हाला साधा सिंपल प्रश्न येईल की फेब्रुवारी 2025 मध्ये दोहा म्हणजे कतार येथे झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे, त्याच्यामध्ये हे सुद्धा ऑप्शन राहील पंकज अडवाणी. तर अचूक उत्तर काय राहील, पंकज अडवाणी. अचंता शरद कमल या खेळाडूने मार्च 2025 मध्ये टेबल टेनिस मधून निवृत्ती घेतली. आता एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूने जर समजा निवृत्ती घेतली तर तुम्हाला त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आलं का लक्षात, तर ते सुद्धा तुम्हाला माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला शरद कमल अचंता किंवा अचंता शरद कमल याला अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, ते सुद्धा माहित पाहिजे. 2022 चा खेलरत्न पुरस्कार आणि तसेच अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळाला आहे 2004 चा. आणि हा टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे, लक्षात असू द्या. बरेचदा काय होतं, एखादा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे थोडंसं कन्फ्युजन आपलं बऱ्यापैकी होतं, असं नको व्हायला.
अंजू बॉबी जॉर्ज, हे ॲथलेटिक्स होती अंजू बॉबी जॉर्ज, यांच्याबद्दल बघतोय आपण. अंजू बॉबी जॉर्ज यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अंजू बॉबी जॉर्ज यांची. ठीक आहे, अंजू बॉबी जॉर्ज भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या भारतीय कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अंजू बॉबी जॉर्ज लक्षात असणं तुमचं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. मुंबईची पुढचं जर वन लाईनर बघितलं, मुंबईची काम्या कार्तिकेन, हे नाव लक्षात असू द्या. काम्या कार्तिकेनने 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. हे मुंबईची आहे काम्या कार्तिकेन. इने जर लक्षात घ्या, हिचं एक विशेष म्हणजे 7 खंडातील जे काही 7 खंड आहे, या 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखर सर करणारी ती पहिली सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आता 2024 क्रीडा घडामोडीच्या संदर्भातला टॉपिक आहे, जो आहे म्हणजे अर्जुन पुरस्कार. तुम्हाला माहित असेल मागच्या राज्यसेवेला की कंबाईनला मला वाटते जे काही अर्जुन पुरस्कार मिळाले होते त्याचा जोड्या लावावर प्रश्न आला होता. आणि तो प्रश्न असा विचारला होता की साधारणतः लक्षात घ्या, खेळाडू आणि जोड्या लावामध्ये त्यांचे कोणत्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर आता इथं लक्षात घ्या थोडंसं तुम्ही, 2024 मध्ये एकूण 32 अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले. काही मी निवडक सांगतो किंवा तुम्हाला जे काही माहीत असेल 32 पैकी, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की सर कोणते कोणते जे काही खेळाडू आहे आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आता बघा, अर्जुन पुरस्कार जर बघितलं तर 32 जाहीर झाले, तर मी काही निवडक लोकांचे नाव घेतो. आता महाराष्ट्रातले स्वप्नील कुसळे, सचिन खिल्लारी आहे, त्यानंतर राकेश कुमार, प्रतिपाल आणि अनुराणी, हे काही निवडक सांगितलेले आहे. यांचे कोणते कोणते खेळ आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मग आता 2024चा अर्जुन जीवन गौरव पुरस्कार मुरलीकांत पेटकर. आता मुरलीकांत पेटकरवर कोणता सिनेमा आला होता आणि त्यामध्ये कोणी भूमिका केली होती, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. कारण की 2024चा अर्जुन पुरस्कार मुरलीकांत पेटकर यांना मिळाला आहे, त्यांचा सिनेमा सुद्धा आलेला आहे. व तुम्हाला त्या सिनेमाचे दिग्दर्शक विचारू शकते, कोणी त्याची भूमिका केली हे विचारलं जाऊ शकतं, किंवा त्या चित्रपटाचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि सुचा सिंग यांना देण्यात आलेला आहे. तसंच द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन यांना देण्यात आला, हे एक महत्त्वाचं आहे. तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 चे काही निवडक विजेते जर पाहिले, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जर बघितला तर काही निवडक विजेतेमध्ये सचिन खिल्लारी, ऋतुराज गायकवाड, शुभम दुबे, चिराग शेट्टी लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. काही निवडक विजेते सांगितले. शिवछत्रपती सगळ्याचे सगळे नाही लक्षात राहत, मग जे मेन जे महत्त्वाचे वाटताय ते करून ठेवायचे, म्हणून मी त्याच्यात थोडेच दिलेले आहेत. त्यानंतर इंडोनेशिया हा देश ब्रिक्स संस्थेचा 10वा सदस्य बनलेला आहे आणि ब्रिक्सची स्थापना ही 2009 मध्ये करण्यात आलेली आहे. बरेचदा काही आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एखादा देश जर सदस्य बनत असेल त्यावर प्रश्न असतो आणि प्रश्न विचारला जातो की या संघटनेचा शेवटचा देश किंवा 10वा क्रमांकाचा देश म्हणून कोण सामील झालेला आहे किंवा कोणाला सदस्यत्व मिळालेलं आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. आणि त्याच्या संस्थेची स्थापना सुद्धा तुम्हाला विचारली जाते. म्हणजे मल्टी लाईनर प्रश्न आला तर ती स्थापना किंवा त्याचं स्टॅटिक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. आता आर्मेनिया नावाचा देश आहे. हा देश आंतरराष्ट्रीय जी सौर आघाडी आहे या आघाडीचा 104वा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे. म्हणजे कोण? तर आर्मेनिया. म्हणजे तुम्हाला प्रश्न येईल की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा सदस्य देश कोण बनलाय, त्याचं उत्तर आहे आर्मेनिया. त्यानंतर बघा, जानेवारी 2025 मध्ये थायलंड या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. बरेचदा प्रश्न समलिंगी विवाहाच्या बाबतीत येतात, फार गाजलेले मुद्दे असतात. तर जानेवारी 2025 मध्ये थायलंड या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे, कायदेशीर मान्यता. ओके. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या 2 मिनिटं बघा, संयुक्त राष्ट्राच्या हे अंमली पदार्थ इथं आपली झालं असेल, अंमली पदार्थ आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी 17 आहे, 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी 17 झाला इथं, 17च्या अध्यक्षपदी भारताची निवड प्रथमच भारत प्रथमच याचा अध्यक्ष बनलाय. संयुक्त राष्ट्राचा अंमली पदार्थ आयोग हे 68व 17 इथं आकड्यामध्ये आलाय. 68व जे 17 याचा भारताची निवड झालेली आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर
ऑस्ट्रेलिया या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडियाच्या वापरावर काय केली आहे, बंदी घातलेली आहे. तुम्हाला प्रश्न येईल, खालीलपैकी कोणत्या देशाने 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे किंवा बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरलाय? तर तुम्ही उत्तर इथं काय लिहू शकता, तर ऑस्ट्रेलिया उत्तर लिहू शकता. ओके. जानेवारी 2025 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये बुरखा आणि निकाबसह चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी लागू करण्यात आलेली आहे. कुठे? जानेवारी 2025 मध्ये. तर उत्तर बघा याचं स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंडमध्ये बुरखा आणि निकाबासह चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी लागू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, आता जर बघितलं पुढचं, अर्जेंटिना हा देश, तुम्हाला इथं अर्जेंटिना हा देश दिसत असेल. अर्जेंटिना हा देश जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडल्याची घोषणा अर्जेंटिनाचे अध्यक्ष यांनी केलेली आहे असं म्हटलंय. अर्जेंटिना हा देश, जी आपली जागतिक आरोग्य संघटना आहे, ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, याच्यामधून काय केलंय, बाहेर पडण्याची काय केली यांनी घोषणा केली. आता WHO ची जी स्थापना आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही 1948 साली करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला महत्वाचं आहे, 1948. मग आता पुढचं जर बघितलं, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद. आता लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून अमेरिका या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही ऑपरेशन्स आहेत जे की महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्रह्मा बघूया, की ऑपरेशन बरेचदा आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा ऑपरेशन्सवर प्रश्न असतात किंवा सिंगल लाईनवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये काय असतं, की काय म्हणता येईल, की तुम्हाला ऑपरेशन हे कशाच्या संबंधित आहे हे विचारलं जातं. मग एक तर भारताच्या आतमधलं एखादं ऑपरेशन असेल किंवा एखादं भारताबाहेरचं ऑपरेशन असेल, यापैकी तुम्हाला विचारलं जातं. तर ऑपरेशन ब्रह्मा काय म्हणते, तर लक्षात असू द्या, ऑपरेशन ब्रह्मा म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारला मदत करण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन आहे. हे ऑपरेशन ब्रह्मा. तिथे भूकंप आला होता, त्यानंतर हे ऑपरेशन सुरू केलं. त्यानंतर ड्रोन्सच्या धोकांना तोंड देण्यासाठी भार्गव वस्त्र हा पहिला स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली. ड्रोन्सच्या धोकांना तोंड देण्यासाठी कोणतं पहिलं, आता इथं काय दिलेलं बघा, पहिले स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र, म्हणजे याचं नाव काय असलं पाहिजे, भार्गव अस्त्र. ठीक आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक बघा, इथं दिलेला आहे, ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस म्हणजे CRPFच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेंद्र प्रताप सिंग. त्यानंतर लक्षात घ्या, इस्रोने युरोपीय स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. विज्ञान तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडीमध्ये बरेचदा आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला माहित असेल की आपल्याला राज्यसेवेला असो, कंबाईनला असो, की कुठल्याही स्पर्धा परीक्षेला असो, एक तरी विज्ञान तंत्रज्ञान किंवा अंतरिक्ष घडामोडीवर प्रश्न असतो. आणि त्यामध्ये सहसा विचारताना कोणी कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले, कोणत्या देशाने केले, किंवा कोणतं मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने लॉन्च केले, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर ऑप्शन मागचे पेपर अनालिसिस केले असेल तर ऑप्शनमध्ये तुम्हाला इस्रो, त्यानंतर नासा, जपानची जाक्सा आणि युरोपियन स्पेस एजन्सी किंवा इतर एखादी स्पेस एजन्सी, एवढेच ऑप्शन तुम्हाला 3-4 ऑप्शन कॉमन असतात. ठीक आहे. तर इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे इथं ESA युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. प्रोबा 3 मिशन काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आता बघा, NS-31 मिशन. आता हे काय लक्षात घेऊया आपण. NS-31 मिशन अंतर्गत सर्व महिला क्रूला घेऊन अवकाशात जाऊन पुन्हा पृथ्वीवर ब्ल्यू ओरिजिनने न्यू शेपर्ड अंतराळात यशस्वीरित्या उतरवले. आणि ब्ल्यू ओरिजिनचे हे 11वे मानवी उड्डाण आहे. याच्यामध्ये सगळ्या ज्या महिला होत्या या NS-31 मिशन अंतर्गतच्या, लक्षात घ्या. तर या ज्या सगळ्या महिला आहेत, तर या ज्या होत्यात ना, तर त्या ज्या लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे की यामध्ये सगळ्या महिला होत्या NS-31 मिशन अंतर्गत. तुम्हाला याची गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला 2 गोष्टी अजून महत्त्वाच्या आहे याच्यामध्ये. याचं हे 11वे मानवी उड्डाण होते, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता पुढचं बघितलं, जापानतर्फे, आता हा पुढचा एक महत्त्वाचा ऑनलाईनर आहे, एक स्टार पॉईंट करून ठेवा तुम्ही इथे. जापानतर्फे जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट प्रकाशित करण्यात आलेला आहे. जपानतर्फे पहिला लाकडी उपग्रह, त्याचं नाव आहे
लिग्नोसॅट. म्हणजे तुम्हाला विचारतील लिग्नोसॅट हा पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? त्याचं उत्तर आहे जापान. किंवा त्यांनी विचारलं जगातला पहिला लाकडी उपग्रह ज्याचं खालीलपैकी नाव काय, तर तुम्हाला त्याचं नाव माहित पाहिजे, लिग्नोसॅट. ठीक आहे, येस. त्यानंतर सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स जर बघा तर आपल्या लक्षात येईल सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेसवॉक करणारी पहिली महिला बनलेली आहे असं म्हटलंय. सुनीता विल्यम्स, ठीक आहे, अंतराळात स्पेसवॉक करणारी म्हणजे अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेसवॉक करणारी पहिली महिला बनलेली आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं नाव दिसत असेल आकाश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे याला आपण म्हणतो FBI. ठीक आहे, जसं आपल्याकडे CBI वगैरे आहे किंवा अजून रॉ वगैरे आहे तसं तिकडे FBI आहे. तर असू द्या, तर CIA वगैरे आहे. तर यांचं आकाश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FBIच्या संचालकपदी निवड झाली आणि FBIचे ते पहिले भारतीय अमेरिकन संचालक ठरले. बरेचपैकी भारताच्या बाहेर एखादा व्यक्ती तो भारतीय अमेरिकन असेल किंवा भारतीय कुठल्या देशाशी संबंधित असेल, तो मूळ भारतीय असेल तर त्यावर प्रश्न असतो. तो जर एखाद्या महत्त्वाच्या संस्थेची संचालक किंवा अध्यक्ष बनला असेल तर 100% त्यावर प्रश्न असतो. तर आकाश पटेल यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर बघा आशिष खन्ना, इथं तुम्हाला नाव दिसतंय आशिष खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालकपदी निवड झालेली आहे. आशिष खन्ना, ओके. हा एक स्टार पॉईंट करून ठेवा. इथे तुम्हाला महाराष्ट्र संदर्भातला आहे. महाराष्ट्र मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. काय म्हटलंय? महाराष्ट्र मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातले किंवा भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हे धोरण आणणारे देशातले पहिले राज्य मध्य प्रदेश ठरलेले आहे. आता हे वन लाइनर घडामोडी आहे. भारतातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं, जगातलं पहिलं अशा स्वरूपाच्या घडामोडी आहेत. देशातील पहिले, पुन्हा एक आलं वन लाइनर मध्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्र हे स्थापन केले जाणार आहे. आता हे कुठे स्थापन केले जाणार आहे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हे महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे. तुम्हाला वन लाइनर घडामोडीबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक थोडं महत्त्वाचं होतं आपलं, मला बरेच जण सरावासाठी पुस्तक विचारत होते. तर आपला चालू घडामोडीचा प्रश्नसंच आलेला आहे. 2025 मधली 14वी आवृत्ती आहे मित्रांनो. आपण मागच्या 8 ते 10 वर्षापासून हे पुस्तक प्रकाशित करतोय आणि तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की आतापर्यंत आपण 2 लाखापेक्षा जास्त या पुस्तकांची विक्री केली आणि मागच्या राज्यसेवेला याच्यातून आपल्याला 10 ते 12 प्रश्नांचा संदर्भ दिसला. ज्यांनी बघितलं असेल त्यांना अंदाज आला असेल. ज्यांना हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालंय, ज्यांना घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी युथ बुक सेंटर, आपलं स्टेपअपचं कुठलंही पुस्तक तुमच्याकडे असेल किंवा शेवटी स्टेपअपचे जे काही तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असतील खाली डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकले असेल, यावर संपर्क करा आणि याची ऑनलाईनची लिंक मागू शकता. म्हणजे तुमच्यासाठी हे घरपोच पुस्तक उपलब्ध होऊन जाईल. 200 रुपयाची प्राइस आहे आणि तुम्हाला डिस्काउंट म्हणून 130-120 रुपयापर्यंत हे पुस्तक सहज मिळून जाईल. कारण की हे पुस्तक याच्यासाठी काढलं, आपल्याकडे डाटा भरपूर आहे, पण त्याच्या डाटावर एक तुम्ही चौकट बनवल्यानंतर त्याचा सराव करणं फार गरजेचं आहे. तो सराव व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपण वाचलेलं आपल्याला कितपत आठवतंय आणि हा प्रॅक्टिस पेपर सेट आहे सगळे आणि याचं महत्त्वाच्या प्रश्नांचं व्यवस्थित डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे. याची सॅम्पल PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकले. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल श्रीकांत तायडे या टेलिग्राम तुम्ही सर्च करा किंवा मी शेवटी तुम्हाला एक नंबर सुद्धा देतो. म्हणजे ते नंबर दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल किंवा त्याच्यावर तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला याची लिंक सुद्धा पाठवू शकतो. चला पुढे चला, नेक्स्ट चला. आता हा एल कॅपिटन हा अमेरिकेचा सर्वात वेगवान महासंगणक, जगातील सर्वात महासंगणक ठरलेला आहे. अमेरिकेचा जो हा महासंगणक सर्वात वेगवान महासंगणक ठरला आहे जगातला. आणि भारतातील महासंगणक एरावत हा जगात 136व्या क्रमांकाचा आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात वेगवान महासंगणक हा अमेरिकेचा आहे. त्याचं नाव आहे एल कॅपिटन, हे लक्षात असू द्या. भारताचा जो आहे 136वा हा पहिला भारतातला आहे, पण याचा जगात क्रमांक जर पाहिला तर याचा जगात क्रमांक 136वा क्रमांकाचा आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे. तसंच 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला आहे. आता लक्षात घ्या, इथं काय म्हटलंय हा पॉईंट व्यवस्थित करा. बरेचदा आपल्याला संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष विचारले जातात. मग याच्या स्टार पॉईंट करून जर तुम्ही ठेवला इथे, 2025 हे वर्ष 2 वर्ष म्हणून घोषित झाले. आता ठीक आहे, म्हणजे एक आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झालं आणि दुसरं आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष.
मग तुम्हाला एक प्रश्न आता मागच्या कुठल्या तरी परीक्षेला विचारला गेला होता, जगातील हिमनद्या गमावणारा म्हणजे एकही हिमनदी नाही आहे तिथे, हिमनदी गमावणारा देश कोणता आहे पहिला, तर तो आहे व्हेनेझुएला. हे लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक, पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मध्ये कर्नाटक राज्याचा पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक मध्ये कर्नाटकचा पहिला क्रमांक आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला पंचायत राज हस्तांतरण मध्ये, तर बघा तुम्हाला महाराष्ट्राचा 6वा क्रमांक दिसतोय आणि कर्नाटक राज्याचा पहिला क्रमांक तुम्हाला काय असतो दिसतोय यामध्ये. मग यानंतर पुढची ऑनलाईनर घडामोडी बघितली तर हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, याला कॅकलरी सायमंडची रँकिंग म्हणतात. हा एज्युकेशन संदर्भातला अहवाल आहे. कॅकलरी सायमंड वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये टोरंटो विद्यापीठ कॅनडाचं हे प्रथम स्थानी आहे. कॅकलरी सायमंड, पूर्व त्याला कुकलेरी वाचतात, तर ते कॅकलरी सायमंडचा अहवाल आहे, एज्युकेशन संदर्भातला आहे. त्यानंतर जागतिक विद्यापीठ क्रमवारी, आता पुन्हा एज्युकेशन संदर्भातला अहवाल आहे. जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ यूके प्रथम स्थानी आहे, लक्षात असणं पाहिजे जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये. ओके, चला नेक्स्ट बघूया. आता हवामान जोखीम निर्देशांक 2025 जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला डोमिनिका नावाचा देश प्रथम स्थानी दिसतो, हवामान जोखीम निर्देशांक. ठीक आहे, जोखीम निर्देशांक 2025 मध्ये डोमिनिका नावाचा देश हा प्रथम स्थानी आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी 2025 मध्ये जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले होते. जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना 1948 ला झाली होती. ठीक आहे, तर या संघटनेने जानेवारी 2025 मध्ये असं सांगितलेलं आहे की लक्षात असू द्या 2025 मध्ये सांगितलं आहे की मलेरिया मुक्त झालेला आहे पहिला, लक्षात असू द्या, सॉरी, जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त केलं आहे. तुम्हाला विचारतील प्रश्न की जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला जानेवारी 2025 मध्ये मलेरिया मुक्त केलेलं आहे, मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलं, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतील. जागतिक आरोग्य संघटनेने आता लक्षात घ्या जॉर्डन या देशाला जगातला पहिला कुष्ठरोग निर्मूलन प्रमाणपत्र प्राप्त देश म्हणून घोषित केले आहे. कोणी, तर WHO ने. म्हणजे जगातील पहिला कुष्ठरोग निर्मूलन हा प्रमाणपत्र म्हणजे हा पहिला देश ठरलाय, लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची ऑनलाईनर घडामोडी, देशातील पहिली, पुन्हा बघा, देशातली पहिली कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर KM चिरियन यांचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले. आता यांनी देशातली पहिली कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया केली होती. देशातला पहिली घटना आहे. या डॉक्टरचं नाव KM चिरियन, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर वनांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणारे पर्यावरणवादी कार्यकर्ता तुलसी गौडा यांचे डिसेंबर 2024 मध्ये निधन झाले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला विचारतील की वनांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणाचे नुकतेच निधन झाले की ज्यांना वनांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जात होते, तुलसी गौडा, लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. यानंतर जर बघितलं पुढचं टॉपिक, इंडियन हॅपीनेस इंडेक्स मध्ये जर पाहिलं तर हिमाचल प्रदेश सर्वात आनंदी राज्य आहे असं म्हटलेलं आहे. सर्वात आनंदी राज्य, जसा आपला वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स असतो, तर यावर्षी इंडियन हॅपीनेस इंडेक्स काढला, तर यामध्ये हिमाचल प्रदेश सर्वात आनंदी राज्य आहे असं म्हटलेलं आहे. तसंच देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. भारतातील किंवा देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य विचारलं तर केरळ. हे ऑनलाईनर मध्ये इथं थोडंसं स्टार पॉईंट करून ठेवता ही वाली घटना. ठीक आहे, देशातलं पहिलं ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं राज्य विचारलं तर तुम्हाला केरळ उत्तर देणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पुढचं बघा, पहिला महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार. आता लक्षात घ्या, पहिला महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार अनादि मी अनंत या गीताला जाहीर करण्यात आलाय. हे गीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले होते. पहिला महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार, या गीताचं नाव अनादि मी अनंत, आणि हे जे सॉन्ग आहे किंवा हे गीत आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे, यानंतर महाराष्ट्रातील पहिले, बघा पुन्हा पहिलं आलं, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. तसंच कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाला कवितांचे गाव, तसेच कवी केशवसूत यांच्या मालगुंड गावात पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, हे लक्षात असणं पाहिजे. देशातील पहिले विशेष राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आनंद गुजरात येथे स्थापन करण्यात येणार आहे किंवा केले जाणार आहे. देशातील पहिले विशेष राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरात. ठीक आहे,
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर रोहिणी राजूला, लक्षात घ्या हे नाव लक्षात असलं पाहिजे. रोहिणी राजूला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर रोहिणी राजूला यांची. काय म्हणते? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर भारत सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपीच्या मोजणीसाठी आधारभूत वर्ष बेस इयर यामध्ये बदल केला. आता नवीन आधारभूत वर्ष 2022-23 असेल आणि यापूर्वी आधारभूत वर्ष 2011-12 होते. हे IMP करा. जीडीपीच्या संदर्भातलं आहे आधारभूत वर्ष. बरेचदा नवीन जे आधारभूत वर्ष चेंज केलं जातं त्यावर जीडीपी मोजला जातो. तर मित्रांनो, एक काहीतरी कुठल्या तरी तुम्हाला सांगतो की एखादं मोजमापीसाठी काहीतरी आधार घेतो, मग त्यासाठी आता जीडीपी म्हणजे आधार वर्ष असतं. तर पहिलं आधार वर्ष आधारभूत वर्ष 2011-12 होतं, पण आता नवीन आधारभूत वर्ष हे 2022-23 असेल. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जागतिक बँकेच्या माहितीनुसार 2024 मध्ये भारत जगामध्ये सर्वाधिक रेमिटन्स म्हणजे याला वित्त प्रेषण म्हटलं जातं, की भारतातील एखादी व्यक्ती जो भारताबाहेर काम करतो आणि त्याच्या फॅमिलीसाठी काही जो रक्कम एक पैसे पाठवतो त्यांच्या खर्चासाठी, याला वित्त प्रेषण किंवा रेमिटन्स म्हणतात. तर या रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको देश ठरला आहे. आणि आपण 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त केलेला सुद्धा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. आणि आपल्याला सर्वाधिक रेमिटन्स हे अमेरिकेकडून प्राप्त होतं, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर आता नमो ड्रोन दीदी योजना बघू. आता ही नोव्हेंबर 24 ची योजना आहे. नमो ड्रोन दीदी योजना, या योजनेचा उद्देश असा आहे की महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण आणि शेतीच्या कार्यक्षमता वाढवणे हे एक महत्त्वाचं आहे. तसंच विमा सखी योजना जर बघितली, विमा सखी योजना डिसेंबर 2024 हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुर्विमा महामंडळाची विमा योजना सुरू केली, लक्षात असू द्या. त्यानंतर एक स्टार पॉईंट करून घ्या. जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आली आणि या मंडळाचे पहिले अध्यक्ष जर पल्लेगंगा रेड्डी असं लक्षात असू द्या. पल्लेगंगा रेड्डी. राष्ट्रीय हळद मंडळ जानेवारी 2025 मध्ये काय केलं होतं, हे घोषित करण्यात आलं होतं किंवा याची स्थापना करण्यात आली होती आणि याचे पल्लेगंगा रेड्डी हे पहिले अध्यक्ष होते राष्ट्रीय हळद मंडळाचे, जे जानेवारी 2025 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. मग देशातील पहिली हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेशचे स्थापन होणार आहेत. हरित हायड्रोजन हब, देशातील पहिले हरित हायड्रोजन हब हे आंध्र प्रदेश येथे स्थापन केले जाणार आहे. चला नेक्स्ट. राज्यातील वन परिसंस्थेला हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी म्हणजे ग्रीन जीडीपीशी जोडणारे देशातले पहिले राज्य जर विचारलं तर हे छत्तीसगड आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं की ग्रीन जीडीपीशी जोडणारे देशातील पहिले राज्य काय आहे, तर लक्षात असू द्या हे छत्तीसगड आहे. ओके. मग आता नोव्हेंबर 2024 मध्ये COP 29, आता कॉपच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, कॉपच्या ज्या परिषद आहे त्याची 29वी परिषद बाकू अझरबैजान येथे भरली होती आणि 2023 ची परिषद दुबई येथे भरलेली होती. बरेचदा तुम्हाला कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या ज्या काही परिषदा असतात यावर प्रश्न विचारला जातो. तर 29 ची COP 29 परिषद कुठे भरली होती, तर लक्षात घ्या ही दुबईला भरलेली होती. सॉरी, दुबईला नाही तर बाकू अझरबैजान. आणि याच्या अगोदरची जर पाहिली 2023 ची म्हणजे COP 28 परिषद ही दुबईला भरली होती. या वर्षीची बाकू अझरबैजानला भरली होती. मग देवी अहिल्याबाई होळकर इंदूर विमानतळ हे देशातले पहिले शून्य कचरा विमानतळ ठरलेले आहे. हे एक अतिशय महत्त्वाची बनणारी घडामोडी आहे. देशातील पहिली एअर टॅक्सी बँगलोरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. देशातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल कन्याकुमारी तामिळनाडू येथे उद्घाटन करण्यात आलेला आहे. देशातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल, ठीक आहे, तामिळनाडू, लक्षात असू द्या. राम शिंदे यांची डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद सभासद पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजे ADR नावाची जी संस्था आहे, या संस्थेने देणगी अहवालानुसार सर्वात आर्थिक वर्ष 23-24 मध्ये बीजेपीला सर्वाधिक म्हणजे 4340 कोटी इतका देणगी मिळालेली आहे. हा ADRचा रिपोर्ट म्हणजे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म, ठीक आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंचची वार्षिक बैठक 2025 दावोस स्वित्झर्लंड येथे पार पडली.
त्यानंतर बिहारमधील गया जिल्ह्यातील पाथरकट्टी जे दगडी कलाकृती आहे याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे त्याला भौगोलिक निर्देशांक असं म्हटलं जातं. जसं स्टॅटिक मध्ये जर पाहिलं कधी फळाला कुठल्या विशिष्ट वस्तूला जे काही आहे ज्या ज्या विशिष्ट भागातील एक वैशिष्ट्य प्राप्त झालं असतं याला भौगोलिक निर्देशांक दिला जातो. तर बिहारमधील गया जिल्ह्यातील पाथरकट्टी ही दगडी कलाकृती याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. मग वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 नुसार अमेरिका जगात प्रथम स्थानी आहे. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 14व्या क्रमांकाचा ट्रॅफिक इंडेक्स 2024 मध्ये कोलंबिया हा देश, कोलंबियामधील बॅरन किल्ला हा देश, बॅरन किल्ला काय म्हटलंय, बॅरन किल्ला हे शहर जगात प्रथम स्थानी आहे कोलंबियामधलं. हा 14वा ट्रॅफिक इंडेक्स आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर व्हिएतनामची राजधानी हनोईला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत 39व्या स्थानी आहे. यस. सिक्कीममध्ये देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतर समुद्रयान मोहिमेतील मत्स्य 6000 या समुद्रकुपीची पहिली हर्बल ट्रायल चेन्नई येथे पार पडली, लक्षात असू द्या. देशातील प्राणी संग्रहालयातील पहिली बायो बँक, आता ही बघा, पहिली बायो बँक पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर रेमई महासंगणक जपानमधील जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर ठरलेला आहे. रेमई महासंगणक हा जपानचा आहे, लक्षात असू द्या. मगाशी आपण अमेरिकेचा महासंगणक बघितला, त्याचं नाव काय आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आता बघा पुढचं, लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी वापरलेल्या एआय जाणाऱ्या टूल्स विरुद्ध कायदे आणणारा ब्रिटन हा पहिला देश आहे. तुम्हाला माहित आहे बरेचदा एआय टूल्सच्या माध्यमातून बरेच ते डीफेक लावून विचित्र व्हिडिओ बनवले जातात आणि लोकांना ब्लॅकमेल केलं जातं. तर याविषयीचा जो काही कायदा आहे, हा कायदा आणणारा ब्रिटन हा पहिला देश ठरलेला आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव देशातील पहिले सीमेवरील सौर ग्राम ठरलेला आहे. हा एक स्टार पॉईंट करू घ्या. देशातील पहिले सीमेवरील सौर ग्राम ठरलेला आहे मसाली नावाचं, लक्षात असू द्या. त्यानंतर ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा फिलिपिन्स नंतरचा दुसरा आशियानचा देश ठरलेला आहे, हे लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि कोलकात्यातील पूर्व कमांडच्या मुख्यालयाचे फोर्ट विल्यम्स हे नाव बदलून आता विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि युरोपियन अंतराळ संस्थेने डिसेंबर 2025 मध्ये भारताचे गगनयान मोहिमेसाठी ग्राउंड ट्रेकिंग सपोर्टसाठी करार केलेला आहे. आपण जे मिशन गगनयान पाठवणार आहे याच्यासाठी युरोपियन अंतराळ संस्था आणि इस्रोने काय केलेलं आहे, मोहिमेसाठी ग्राउंड ट्रेकिंग सपोर्टसाठी ॲग्रीमेंट केलेला आहे किंवा करार केलेला आहे किंवा एमओयू केलेला आहे असं म्हटलं जाऊ शकतं. माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांनी जानेवारी 2025 मध्ये मिझोराम राज्याचे राज्यपालपदी शपथ यांनी घेतलेली आहे, लक्षात असू द्या. व्ही.के. सिंग यांनी पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर कोनेरू हंपू याने डिसेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर महिला प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू जी कमिलिनी ठरलेली आहे महिला प्रीमियर लीग मध्ये, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर यानिक सिनर वर वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने 3 महिन्यांची बंदी घातलेली होती आणि तो इटलीचा खेळाडू आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल खालीलपैकी कुठल्या खेळाडूवर वाडाने म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, जसं आपलं भारतातलं नाडा आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तसंच म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आहे. तर यांनी 3 महिन्याची बंदी घातली होती. ठीक आहे. त्यानंतर बांगलादेशची शोइली अख्तर ही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. त्यामुळे इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, बांगलादेशची शोइली अख्तर, लक्षात असू द्या. केंद्र सरकारने 23 सप्टेंबर हा दिवस आयुर्वेदिक दिन म्हणून घोषित केलेला आहे, लक्षात असू द्या. आयुर्वेदिक दिन म्हणून घोषित केलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 19 मे हा दिवस जागतिक न्याय खेळ दिन म्हणून घोषित केलेला आहे. 19 मे लक्षात असणं गरजेचं आहे. संयुक्त राष्ट्र सभेने 2026 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले. मगाशी 2025 सांगितले होते मी.
आता 26 सांगितल्यात. बरेचदा हेच प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेले जातात, हे लक्षात असू द्या. वर्ग 3ची परीक्षा असो, सरळ सेवा असो, तुमची राज्यसेवा असो किंवा तुम्हाला कमांडची परीक्षा असो, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले दिसतात. ठीक आहे. 3 ऑक्टोबर रोजी राज्यभरात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार असून 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, हे लक्षात असू द्या. 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान. त्यानंतर 27 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय कर्णबधीर अंधत्व दिवस म्हणून घोषित केले. त्यानंतर 12 ते 18 मे जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर 2025 हे वर्ष सहकारांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आणि आंतरराष्ट्रीय कामगार परिषद 2025 ची ही जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे पार पडली, हे लक्षात असू द्या. जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे ही परिषद पार पडली, आंतरराष्ट्रीय कामगार परिषद. त्यानंतर जर बघा, राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद 2025 म्हटलं तर ही विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पार पडली. 2 ते 3 वेळा आयोगाने याचा प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषदवर. ठीक आहे. त्यानंतर जागतिक वारसा समितीची 47वी बैठक. जागतिक वारसा समिती हे दरवर्षी जगातले जे काही अमूल्य ठेवा असणारे काही ठिकाणं असतात त्यांना जागतिक वारसाच्या जी यादीमध्ये समावेश करतात. ठीक आहे. तर ही पॅरिस फ्रान्स येथे पार पडली आणि जुलै 2025 मध्ये ही पार पडलेली आहे. तुम्ही आता मला सांगा, भारतात जागतिक वारसा स्थळं किती आहे आणि शेवटचं जे स्थळ आहे त्याचं नाव काय आहे, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. अमेरिकेने जुलै 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि संस्कृती संस्थेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. संयुक्त राष्ट्राची स्थापना ही 16 नोव्हेंबर 1945 ला झाली होती, लक्षात असू द्या. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची परिषद, आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भातला टॉपिक आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 10वी परिषद वॉशिंग्टन DC अमेरिका येथे पार पडली, लक्षात असू द्या. त्यानंतर अमेरिकेने 1 जुलै 2025 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, लक्षात असणं गरजेचं आहे. 2025 ची मिस वर्ल्ड ही थायलंडची उपल सुचता ठरलेली आहे, लक्षात असू द्या. एज्युकेशन संदर्भातलं जर बघितलं, साऊथहॅम्प्टन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 2023 च्या नियमानुसार भारतात कॅम्पस सुरू करणारे पहिले परदेशी विद्यापीठ ठरलेले आहे. त्यानंतर एलोन मस्क यांनी जुलै 2025 मध्ये द अमेरिका पार्टी नावाचा हा नवीन पक्ष सुरू केला, लक्षात असू द्या. त्यानंतर बेंगळुरू शहर विद्यापीठाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलं आणि मध्य प्रदेशमधील इंदूर हे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतंय मध्य प्रदेश हे सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे भारतातले पहिले राज्य बनलेले आहे. वल्हारनगर मधलं महत्त्वाचा घडामोडी आहे. मध्य प्रदेश हे सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे पहिले राज्य बनले आहे. यानंतर जर पाहिलं, भारतीय लोकपालने नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण हे नवीन ब्रीद वाक्य स्वीकारलेले आहे. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या संस्थेचं ब्रीद वाक्यावर प्रश्न असू शकतो, त्यामुळे तो घटक तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. भारतीय जे लोकपाल आहे, या लोकपालाचं नवीन ब्रीदवाक्य नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर सिक्कीम राज्याने 16 मे 2025 रोजी आपला 50वा स्थापना दिवस पूर्ण केला. ठीक आहे. सिक्कीम राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बरेचदा आपल्याला मागचे जे काही 3-4 राज्य आहे याच्या स्थापना ह्या सुद्धा विचारल्या जातात. गोवा राज्य तर बरेचदा विचारलेलं आहे की गोवा हे भारतातलं कितवं राज्य आहे, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता गोवा हे भारतातील कितवं राज्य आहे. ठीक आहे. सिक्कीम 16 मे 1975 रोजी 36व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारताचे 22वे राज्य बनले होते. मग कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत 22वे राज्य बनले होते सिक्कीम, तर तुम्हाला हे माहित पाहिजे. आणि ही घटना दुरुस्ती होती 1975 ची. ठीक आहे. चला, त्यानंतर मध्य प्रदेश पंचायत अनुसूचित क्षेत्रांमध्ये विस्तार कायदा 1996 पेसा लागू करण्यात देशातील अव्वल राज्य ठरलेले आहे. कोणते? मध्य प्रदेश. त्यानंतर दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली विधानसभा ठरलेली आहे. दिल्ली विधानसभा ही भारतातली पहिली संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरलेली आहे. त्यानंतर जर बघा, महत्त्वाचं 1 जुलै 2025 रोजी भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण झाले. या बँकेची स्थापना ही 1955 ला झाली होती. ठीक आहे. तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या बँकेची, कारण का बँकिंग आपल्याला करंट अफेअरमध्ये पण आहे आणि स्टॅटिकला सुद्धा आहे. त्यामुळे एखाद्या बँकेची स्थापना, एखाद्या बँकेला किती वर्ष, 50, 100, 70 वर्ष पूर्ण झाले असेल त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्या योजनेच्या, त्या बँकेच्या संदर्भात एखादी योजना असेल त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जातो.
भारताचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये देशात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. FDI, ठीक आहे, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 24-25 मध्ये जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि 101वी घटना दुरुस्ती आहे जीएसटीची. जीएसटीची घटना दुरुस्ती बरेचदा आयोगाने विचारलेली आहे, 101वी घटना दुरुस्ती जीएसटीची. आणि आर्थिक वर्ष 24-25 मध्ये जर बघितलं तर जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मग आता देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग, आता हे एटीएम आहे, गोल्ड मेल्टिंग एटीएम. हैदराबादच्या गोल्ड सिक्का कंपनीने मे 2025 मध्ये AI वर चालणाऱ्या देशातील पहिल्या गोल्ड मेल्टिंग एटीएमचे अनावरण केले. तुम्हाला माहिती आहे का, आता हे गोल्ड मेल्टिंग एटीएम आहे. तुम्हाला भारतातलं पहिलं गोल्ड एटीएम विचारलं तर प्रश्न आला जाता तुम्हाला हैदराबादवर, ठीक आहे, हैदराबादला पहिले गोल्ड एटीएम आहेत आपले. त्यानंतर तुम्हाला आता धान्याचं एटीएम, पाण्याचे एटीएम, असे बरेच प्रश्न जे काही तुम्हाला एटीएम संदर्भात दिसत असाल भारतातलं, किंवा रेल्वेचं सुद्धा, रेल्वेमध्ये पण भारतातलं पहिलं एटीएम सुरू केलं पंचवटी एक्सप्रेसमध्ये, जे मुंबई आणि मनमाडच्या मधात धावते. तर हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर सोनाली मिश्रा यांची रेल्वे दलाच्या म्हणजे RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर शिवसुब्रमण्यम रमन यांची जून 2025 मध्ये पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रश्न आयोगाने एकदा विचारला होता याच्या अध्यक्षावर, पेन्शन फंड आणि नियामक विकास प्राधिकरण. त्यामुळे शिवसुब्रमण्यम तुमच्यासाठी महत्वाचे आहे, ठीक आहे. जागतिक जल सप्ताह कधी साजरा करण्यात आला तर 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान काय करण्यात आला, जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून जॉर्डन या देशाची नुकतीच घोषणा झाली, हे माहिती असणं गरजेचं आहे. मेक्सिको हा देश जनतेमार्फत न्यायाधीशांची निवड करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदीप गंदे यांना देण्यात आला. घर घर संविधान हे अभियान राबवणारे पहिले राज्य, देशातले पहिले राज्य किंवा भारतातले पहिले राज्य हे ठरलेले महाराष्ट्र. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष. सुजाता सोनिक यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. उग्रम ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल आहे. त्यानंतर लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान या देशाने विकसित केला आहे. महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर केले. दांडपट्टा हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर जाती आधारित जनगणना म्हणजे जाती आधारित जनगणना घटना सुरू करणारे तेलंगणा हे देशातले तिसरे राज्य आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सप्टेंबर 24 मध्ये गुजरातमधील भुज ते अहमदाबाद मार्गावर भारतातली पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे धावली, हे लक्षात असू द्या. प्रथम घडामोडीतल्या बरेच टॉपिक तुम्हाला असे असतात, हे वारंवार वन लाइनर घडामोडीवर विचारलेले जातात, ठीक आहे. त्यानंतर 2022च्या नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनुसार भारतात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचारांची म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो, या डोमेस्टिक व्हायलन्सची संख्या किंवा त्याचं प्रमाण सर्वाधिक आहे असं म्हटलेलं आहे. प्रत्येक गावात गोशाळा, आता प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची तरतूद असणारी वृंदावन ग्राम योजना ही मध्य प्रदेश सरकारची आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर देशात ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट म्हणजे GEP निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनलेले आहे. समुद्र प्रताप, आता लक्षात घ्या समुद्र प्रताप काय, समुद्र प्रताप हे भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले प्रदूषण नियंत्रक जहाज आहे, लक्षात घ्या प्रदूषण नियंत्रक जहाज पहिले स्वदेशी बनावटीचे, त्याचं नाव आहे समुद्र प्रताप. तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. चंद्राच्या संशोधनासाठी स्लिम मून ही मोहीम जपान या देशाने राबवली, ओके. अमरावतीमधील रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ज्यांचं नाव आहे अविनाश आवलगावकर, लक्षात असू द्या. जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहे. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतरण आता श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे. आणि फातेमह मोहजेराणी यांची इराणच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्ता म्हणून ऑगस्ट 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली. अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा संयुक्त अरब अमिराती हा पहिला देश ठरलेला आहे. अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा संयुक्त अरब अमिराती हा पहिला देश ठरलेला आहे. बेस्ट कंट्रीज फॉर 2024 सर्वेक्षणानुसार स्वित्झर्लंड हा जगातील सर्वोत्कृष्ट देश ठरलेला आहे. तर भारताचा याच्यामध्ये 33वा क्रमांक आहे, लक्षात असू द्या. भारताचा या अहवालात 33वा क्रमांक आहे. न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा मेक्सिको हा जगातला पहिला देश ठरलेला आहे.
न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा मेक्सिको हा पहिला देश ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मायण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेले आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर भारताचे पहिले नागरिक अंतराळ पर्यटक म्हणून गोपीचंद थोताकुरा यांची निवड करण्यात आली. थायलंड हे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे पहिले आशियातील पहिले राज्य ठरलेले आहेत. भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याने ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2023-24 या वर्षात संपूर्ण भारतात सेंद्रिय शेतीमध्ये आघाडीवर असणारे राज्य मध्य प्रदेश आणि 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कशाला मिळाला आहे तर लक्षात असू द्या तुम्हाला काय पाहिजे, महाराष्ट्र राज्य. येस. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रतिष्ठेचा आरबीआयला रिस्क मॅनेजर ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला. ठीक आहे. त्यानंतर जगातील पहिल्या सीएनजी मोटरसायकलचे अनावरण केले, ज्याला बजाज ऑटो फ्रीडम हे नाव आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. केरळ स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे भारतातले पहिले राज्य बनलेले आहे. आणि डेन्मार्क देशाकडून, डेन्मार्क नावाचा देश आहे, या देशाकडनं जनावरांवर जगातील पहिला कार्बन कर लागू करण्यात आलेला आहे. नागालँड सर्वोत्कृष्ट राज्य फलोत्पादन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे. आणि 2024च्या T20 वर्ल्ड कप मधील पहिली हॅट्रिक हे पॅट कमिन्सने घेतली. ठीक आहे. देशातील पहिले लेखकांचं गाव जे याला म्हणतो थानो गाव जे आहे हे देहरादून उत्तराखंड इथे आहे. ठीक आहे. आणि 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडीज याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे निवड करण्यात आली होती, भारतातर्फे हे पुरस्कार पाठवला गेला होता. जगभरातील हरित शहरांच्या यादीत आपले स्थान बळकट केल्यामुळे मुंबईला सलग तिसऱ्यांदा जागतिक पुरस्कार मिळाला आहे, लक्षात असू द्या. आणि खगोलशास्त्रामध्ये दिला जाणारा प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. देशातील पहिले लेखकांचे गाव सांगितलं मी तुम्हाला, थानो, देहरादून उत्तराखंड. पश्चिम बंगाल सरकारने अपरिचिता विधेयक 2024 विधानसभेत मंजूर केले. देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2024 मध्ये केले. ठीक आहे. आणि मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्ट 2024 मध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. कोणत्या आजाराला जागतिक आरोग्यबाणी WHO जाहीर करतो यावर सुद्धा काय करतात आयोग प्रश्न विचारतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, हिंगणघाट वर्धा येथे राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आलेले आहे. आणि अयोध्यातील विमानतळाचे आता नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलेले आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिले मराठवाडा बाल साहित्य संमेलन जानेवारी 2024 रोजी पैठण येथे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आणि भारत सरकारने 3 शहरांना वेटलँड शहरे म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये इंदूर आहे, भोपाळ आहे आणि उदयपूर आहे, हे लक्षात असलं पाहिजे. राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय पुण्यात होणार आहे, हे लक्षात असू द्या. UPI लॉन्च करणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. आणि प्रसिद्ध दक्षिण अभिनेता विजय थलपती याला तमी जगा वेत्री कळगम या नावाचा यांनी पक्ष स्थापन केलेला आहे. ठीक आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहेत असं म्हटलंय, तर याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र. AI विद्यापीठ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे असतं त्याचं विद्यापीठ जर बघितलं तर भारतातलं पहिलं कुठं स्थापन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. त्यानंतर बंगळूर येथे असलेल्या कोणत्या स्टार्टअपने भारतातील पहिली एअर टॅक्सी शून्याचे प्रोटोटाइप लॉन्च केले असं म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे ते कंपनीचं नाव सरला एव्हिएशन, लक्षात असू द्या. जानेवारी 2025 मध्ये कोणते राज्य स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा म्हणजे UCC लागू करणारे पहिले राज्य बनले, तर याचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड. त्यानंतर कोणत्या राज्यातील विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली, लक्षात घ्या, भाषांतर प्रणाली लागू करणारे भारतातले पहिले राज्य ठरलंय, तर याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश. भाषांतर प्रणाली लागू करणारे भारतातले पहिले राज्य कुठलं आहे तर उत्तर प्रदेश, लक्षात असू द्या. त्यानंतर जर बघा पुढची PPT बघा, 18वा जनस्थान पुरस्कार हा साहित्याच्या संदर्भातला पुरस्कार आहे. 2025चा पुरस्कार सतीश आळेकर यांना देण्यात आला, लक्षात असू द्या. 2025चा 18वा जनस्थान पुरस्कार. त्यानंतर 2024चा टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार. टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा अमेरिकेचे जे आता सध्याचे अध्यक्ष आहे त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला. त्यांना हा, लक्षात घ्या, दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे टाइम पर्सन ऑफ द इयर, दुसऱ्यांदा. 2024चा टाइम पर्सन ऑफ द इयर कोण होते तर लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विविध देशांचे काही पुरस्कार मिळालेले आहेत. मग ते पुरस्कार कुठले कुठले आहेत तर आपण बघतोय. एक सुरिनामचा मिळाला, एक फिजीचा मिळाला आणि पोर्तुगालचा मिळाला. या देशाचे काही पुरस्कार मिळाले आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे पुरस्कार मिळालेले आहे, तर यांचे कुठले देश आणि त्यांचे नाव सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला असं म्हटलंय, तर मिशेल बेसलेट यांना मिळालेला आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात ही 1986 पासून झालेली आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आपण बघतोय. त्यानंतर आता मगाशीच आपण बघितलं होतं, समान नागरी संहिता कायदा लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्य नंतरचे पहिले राज्य आहे, लक्षात असू द्या. यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढची पीपीटी बघा, लक्षात घ्या. फौजदारी जे नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी किंवा कायदे, नवीन कायदे आले 1 जुलैपासून आले ते मागच्या वर्षी. तर नवीन फौजदारी कायद्यांची 100% लक्षात घ्या, इथं काय म्हटलंय, 100% अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे चंदीगड बनलेले आहे. नवीन 3 जे फौजदारी कायदे आहे याची 100% अंमलबजावणी करणारे केंद्रशासित प्रदेश कोण, चंदीगड बनलाय. यानंतर जानेवारी 2025 मध्ये आसामचे मुख्यमंत्री, त्यांचं नाव आहे हेमंत बिस्वा, यांनी घोषणा केली की दिब्रुगड, लक्षात घ्या दिब्रुगड ही आसामची दुसरी राजधानी असेल. पहिली राजधानी लक्षात घ्या दिसपूर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणत्या राज्याच्या 2 राजधान्या आहे हे माहित असणं गरजेचं आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. ठीक आहे. कधी, तर लक्षात घ्या फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला साधा प्रश्न विचारला जाईल, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, तर त्याचं उत्तर आहे मणिपूर. आणि लक्षात घ्या मणिपूरमध्ये सर्वाधिक 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या आहे. तुम्हाला जर विचारलं सर्वाधिक राष्ट्रपती राजवट कुठे लागू करण्यात आलाय किंवा कोणत्या राज्यात, तर उत्तर मणिपूर असेल. आणि देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट ही पंजाब राज्यात लागली होती. त्याचं वर्ष होतं, लक्षात घ्या 1951, लक्षात असू द्या. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग पुढचं पीपीटी बघा. फेब्रुवारी 2025 मध्ये 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक पुणे येथे पार पडली. ज्या विभागीय परिषदा असते त्याची पश्चिम विभागाची परिषद 27व्या क्रमांकाची फेब्रुवारी 2025 मध्ये पुणे येथे पार पडली. आणि पहिल्यांदाच ही परिषद पार पडली, पुणे येथे पहिल्यांदाच ही परिषद पार पडली, हे लक्षात असू द्या. आणि याचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा होते. महाराष्ट्रात 8व्यांदा पार पडली, पुण्यात पहिल्यांदा पार पडली. आणि 2026 ची परिषद 2023 मध्ये गांधीनगर गुजरात येथे पार पडली होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण करण्यात आले. ठीक आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्याबद्दल बघतोय. यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली. आणि यापूर्वी ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते. मला कमेंट बॉक्समध्ये टाका, आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नेमके अध्यक्ष कोण आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि शक्तिकांत दास हे पहिले आरबीआयचे गव्हर्नर होते, लक्षात असू द्या. हे आरबीआयचे गव्हर्नर होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचं शक्तिकांत दास झालं. 78वा बाफ्टा, हा बाप्पा नाही आहे, बाप्पा झाला, बाफ्टा पुरस्कार आहे. ठीक आहे. बाफ्टा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे, कॉन्क्लेव्ह नावाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. 82वा गोल्डन ग्रुप झाला. गोल्डन हा ग्लोब अवॉर्ड आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट द ब्रुटालिस्ट ठरलेला आहे, लक्षात असू द्या. द ब्रुटालिस्ट हा सर्वोच्च पुरस्कार ठरला आहे. 2024चा गदिमा पुरस्कार आशा काळे यांना देण्यात आला, लक्षात असू द्या. 2024चा गदिमा पुरस्कार आशा काळे यांना देण्यात आला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये श्याम बेनेगल यांचं निधन झालं असं म्हटलंय. ते प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि त्यांना भारतीय समांतर चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जात होते. श्याम बेनेगल प्रसिद्ध दिग्दर्शक, ठीक आहे, त्यांना भारतीय समांतर चित्रपटाचे जनक समजलं जात होतं. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी 2025चा विजेता संघ भारत ठरला असून उपविजेता संघ न्यूझीलंड ठरला आहे. आणि भारताने तिसऱ्यांदा ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेचे सदस्य दूत 4 होते, त्यापैकी भारतातील शिखर धवन होता, हे लक्षात असू द्या. आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका, हे 4 जे सदस्य दूत होते चॅम्पियन ट्रॉफीची, त्यापैकी एक शिखर धवन, बाकी 3 कोण कोण होते हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आयसीसी महिला चॅम्पियन ट्रॉफी 2025चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे. आयसीसी महिला चॅम्पियन ट्रॉफी 2025चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया ठरला आहे. तर उपविजेता संघ न्यूझीलंड ठरलेला आहे. ही आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आहे. ठीक आहे.
ICC चॅम्पियन ट्रॉफी आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जी आहे क्रिकेटची 24-25चा विजेता संघ मुंबई ठरलाय, लक्षात असू द्या. विजेता संघ मुंबई ठरलेला आहे. विराट कोहली एक दिवसीय सामन्यात जलद 14,000 धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. ठीक आहे. स्मृती मानधना महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय खेळाडू बनलेली आहे, लक्षात असू द्या. स्मृती मानधना आणि विराट कोहली. विराट कोहलीने आता निवृत्तीची घोषणा केली कसोटीमधून, तुम्हाला माहित असेल. सचिन तेंडुलकरला मेलबर्न क्रिकेट क्लबचे म्हणजे MCC चे मानद सदस्यत्व देण्यात आलेले आहे. कोणाला? सचिन तेंडुलकर यांना. सौरव गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संतोष ट्रॉफी 2024-25चा विजेता संघ हा पश्चिम बंगाल ठरलेला आहे. संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाची संबंधित आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलपटू कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत $285 दशलक्ष सह प्रथम स्थानी आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. बॅलन डी ऑर 2024चा पुरस्कार, आता हा पुरस्कार जर बघितला तर हा फुटबॉलच्या संदर्भातला, लक्षात घ्या. तर 2024चा सर्वोत्तम पुरुष खेळाडू रॉड्री ठरला आहे. स्पेन या देशाचा हा खेळाडू आहे, लक्षात घ्या. हा रॉड्री स्पेन या देशाचा आहे. बरेचदा कोणता खेळाडू कोणत्या देशाचा आहे हे सुद्धा विचारलं जातं, लक्षात असू द्या. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन स्पर्धा 2024चा विजेता संघ भारत तर उपविजेता संघ चीन ठरलाय. बघा, लक्षात घ्या. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा 2024. पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 पुरुष विजेता संघ आहे भारत आणि उपविजेता ठरलेला आहे नेपाळ, लक्षात असू द्या. आता भारताचा जो काही कर्णधार आहे ना, याचं नाव लक्षात घ्या. हा प्रतीक वायकर होता खो खोचा. ठीक आहे. महिलांविषयी बघितलं तर लक्षात घ्या, महिला संघ सुद्धा विजेता भारतच ठरला आहे आणि उपविजेता कोण ठरलाय तर नेपाळ ठरलेला आहे, लक्षात असू द्या. आणि भारताची महिला कर्णधार ही प्रियंका इंगळे होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, प्रियंका इंगळे होती, हे लक्षात असू द्या. एक 2 मिनिट फक्त. चला आता बघा पुढचं. पंकज अडवाणी फेब्रुवारी 2025 मध्ये दोहा कतार येथे झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेचा विजेता ठरला. कोण? पंकज अडवाणी. अचंता शरद कमल या खेळाडूने मार्च 2025 मध्ये टेबल टेनिस मधून निवृत्तीची घोषणा केली. त्याला 2022चा खेलरत्न पुरस्कार तसा 2004चा अर्जुन पुरस्कार मिळाला होता, लक्षात असू द्या. शरद कमल, अचंता. अंजू बॉबी जॉर्ज यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या भारतीय ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, हे माहित पाहिजे. तसंच मुंबईची काम्या कार्तिकेन ही 7 खंडामधील 7 सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. तसंच 2024 मध्ये एकूण 32 अर्जुन पुरस्कार जाहीर झाले, तुम्हाला माहित असेल. या 32 मधले काही निवडक नावं तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्राचे स्वप्नील कुसळे झाले, त्यानंतर सचिन खिल्लारे, आता हे राकेश कुमार, प्रीतिपाल, अनुराणी. आता काय मोजकेच नावं सांगितले, सगळे 32च्या 32 पाठ करण्याची गरज नाही. यांचे फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे, यांचे स्पोर्ट्स कोणते आहे हे माहित पाहिजे. खेळ 2024चा अर्जुन जीवनगौरव पुरस्कार मुरलीकांत पेटकर आणि सुचा सिंग यांना देण्यात आला. द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार S मुरलीधरन यांना देण्यात आला. तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2024चे काही निवडक विजेते सांगतो. त्याच्यामध्ये सचिन खिल्लारी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि चिराग शेट्टी. हा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे 23-24चा. त्यानंतर इंडोनेशिया हा ब्रिक्स या संस्थेचा 10वा सदस्य बनलेला आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलेली आहे आणि आता इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य बनलेला आहे. आर्मेनिया हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा सदस्य बनलेला आहे. आर्मेनिया हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा देश बनलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये थायलंड या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. कोणी? लक्षात असू द्या, कोणा म्हणताय समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता? थायलंड. संयुक्त राष्ट्राच्या आपली पदार्थ आयोगाच्या अंमली पदार्थ, ठीक आहे, इथं अंमली पदार्थ करा. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाच्या 68व्या 2 मिनिटं, मला इथं थोडी गडबड झालेली आहे. हे स्टेटमेंट चूक करा, कारण का DTP करताना थोडं चूक झालेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, हे स्टेटमेंट काढून टाकजा, हे थोडं चूक झालेलं आहे इथे. ऑस्ट्रेलिया या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा कायदा केला. या MP करा. ठीक आहे, बंदी घालण्याचा कायदा केला. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये बुरखा आणि निकाबसह चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या.
पुढचा पॉइंट आहे, अर्जेंटिना हा जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. अर्जेंटिनाचे जे अध्यक्ष आहे यांनी सांगितलं की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडतोय. तसंच जागतिक आरोग्य संघटना जी आहे याची स्थापना 1948 ला झाली होती. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून अमेरिका या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसंच ऑपरेशन ब्रह्मा जर बघितलं तर म्यानमार येथे झालेल्या विनाशकारी भूकंप नंतर म्यानमारला मदत करण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन आहे ते म्हणजे ऑपरेशन ब्रह्मा, हे लक्षात असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, लक्षात असू द्या, ड्रोन्सच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भार्गव वस्त्र या पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्राची या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली. तर हे लक्षात असू द्या, भार्गव वस्त्र हे लक्षात असू द्या, ड्रोन्सच्या धोक्यांना तोंड देण्यासाठीची ही नवीन भार्गव वस्त्र पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस म्हणजे CRPFच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पुढचं, इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर NS-31 मिशन, हे लक्षात असू द्या महत्वाचं आहे, NS-31 मिशन अंतर्गत सर्व महिला क्रूला, लक्षात असू द्या, सर्व महिला क्रूला घेऊन अवकाशात जाऊन पुन्हा पृथ्वीवर ब्ल्यू ओरिजिनचे न्यू शेपर्ड अंतराळयान यशस्वीरित्या उतरवले. ब्ल्यू ओरिजिनचे हे 11वे उड्डाण आहे. आता लक्षात घ्या, इथं जर तुम्हाला विचारलं की सर्व महिला क्रूला अवकाशात घेऊन जाणाऱ्या मिशनचं नाव जर पाहिलं तर NS-31 मिशन याला म्हणतात, लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. जपानतर्फे जगातला पहिला लाकडी उपग्रह, ज्याचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे, लिग्नोसॅट, हा प्रक्षेपित केला. त्यानंतर सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेस वॉक करणारी पहिली महिला बनलाय. मला सांगा की आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की सुनीता विल्यम्स या कुठल्या दिवशी पृथ्वीवर आल्या. ठीक आहे. काश पटेल यांची अमेरिकेच्या FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी निवड झाली आणि FBIचे पहिले भारतीय अमेरिकन ते संचालक ठरलेले आहे. काश पटेल, लक्षात असू द्या. आशिष खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालकपदी निवड झाली आणि महाराष्ट्र मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्र हे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचे पॉइंट बघा, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण आणणारे देशातले पहिले राज्य मध्य प्रदेश ठरलेलं आहे. लक्षात असू द्या. देशातले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. एल कॅपिटन हा अमेरिकेचा सर्वात वेगवान महासंगणक, आता जगातला सर्वात म्हणजे काय म्हणतात, जगातील सर्वात मोठा म्हणजे त्याला काय म्हणता येईल, वेगवान महासंगणक बनलेला आहे. याचं नाव लक्षात घ्या, एल कॅपिटन. ठीक आहे. जगातला सर्वात वेगवान महासंगणक. आणि भारतातला महासंगणक जर बघितला त्याचं नाव आहे एरावत, हा जगात 136व्या क्रमांकावर आहे. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित करण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या. ओके, चला. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मध्ये कर्नाटक राज्याचा पहिला क्रमांक लागतो. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मध्ये कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो पहिला, तर महाराष्ट्राचा 6वा क्रमांक आहे. आता इथं दिसते तुम्हाला QS म्हणजे कॅकलरी सायमंड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये टोरंटो विद्यापीठ कॅनडा प्रथम स्थानी आहे. जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ UK प्रथम स्थानी आहे. हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये डोमिनिका हा देश प्रथम स्थानी आहे. लक्षात असू द्या, डोमिनिका. जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी 2025 मध्ये जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले. हे लक्षात असू द्या. पुढचं बघा, जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्डन या देशाला जगातला पहिला कुष्ठरोग निर्मूलन प्रमाण प्राप्त करणारा देश म्हणून घोषित केले. कोण? तर जॉर्डन. देशातील पहिली कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर KM चिरियन यांचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले. वनांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्ता तुलसी गौडा, इथे तुलसी गौडा यांचे डिसेंबर 24 मध्ये निधन झाले. इंडियन हॅपीनेस इंडेक्स मध्ये आपला पहिला राज्य जर पाहिलं तर सर्वात आनंदी राज्य म्हटलंय हे हिमाचल प्रदेश असं म्हटलंय, इंडियन हॅपीनेस इंडेक्स. पुढचं जर पाहिलं, देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कुठलं आहे भारतातलं, तर केरळ ठरलेलं आहे. ठीक आहे. पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार, लक्षात घ्या, पहिला महाराष्ट्र गीत प्रेरणा पुरस्कार जर बघितला तर हा अनादि मी अनंत या गीताला जाहीर करण्यात आला. अनादि मी अनंत या गीताला जाहीर करण्यात आला आणि हे गीत
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे, लक्षात असू द्या. महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. पहिल्या लक्षात घ्या, कुठे तर नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. कुसुमाग्रज यांचे शिरवाड या गावाला कवितांचे गाव तसेच कवी केशवसूत, लक्षात असू द्या, तसेच कवी केशवसूत यांच्या मालगुंड या गावाला पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्या पुस्तकांचे गाव करण्याचा किंवा याला नाव देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. म्हणजे कुसुमाग्रज यांचे शिरवाड गाव कवितांचे गाव म्हणून घोषित आणि केशवसूत कवी केशवसूत यांचे मालगुंड गाव हे या गावात पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील पहिले विशेष राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आनंद गुजरात येथे स्थापन केले जाणार आहे. लक्षात असू द्या, महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, पहिले सहकार विद्यापीठ. 2 मिनिटं पाणी पिऊन घ्या. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट बघा. पुढचा पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात असू द्या, काय म्हणते इथे, भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, कुठे लक्षात असू द्या, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच रोहिणी राजुला यांची नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच भारत सरकारने सखल देशांतर्गत उत्पादन म्हणजे याला GDPच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDPच्या मोजणीसाठी आधारभूत वर्ष ज्याला आपण बेस इयर म्हणतो, या बेस इयरमध्ये बदल केलेला आहे. आता नवीन आधारभूत वर्ष हे 2022-23 असेल. यापूर्वीचे आधारभूत वर्ष हे 2011-12 होते. तर मला पहिलं, तुम्ही इकॉनॉमी शिकले असतात, मला सांगा पहिलं आधारभूत वर्ष कोणतं होतं, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर असून या आयोगाचा कालावधी एप्रिल 2026 ते मार्च 2031 पर्यंत असणार आहे. महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग. नेक्स्ट आहे बघा, जागतिक बँकेच्या माहितीनुसार 2024 मध्ये भारत जगामध्ये रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे सर्वाधिक, आणि दुसऱ्या क्रमांकाचा मेक्सिको. आता रेमिटन्स मध्ये भारतामध्ये एखादा व्यक्ती ज्याची फॅमिली भारतात राहतो तो दुसऱ्या देशात काम करून जो आपल्या फॅमिलीसाठी पैसे पाठवतो त्याला आपण रेमिटन्स म्हणतो. 8व्या वेतन आयोगाला PM मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आणि जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होणार आहे. आणि 7व्या वेतन आयोगाचा म्हणजे ज्या मागचा जो वेतन आयोगाचे अध्यक्ष होते ते होते AK माथुर, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष. त्यानंतर नमो ड्रोन दीदी योजना ही नोव्हेंबर 2024 मध्ये काय झाली याची घोषणा झाली होती. या योजनेचा उद्देश जर बघितला तर महिला बचत गटांना, आता इथं डॉन झालं, ड्रोन उपलब्ध करून देणे व महिला सक्षमीकरण व शेतीच्या कार्यक्षमता वाढवणे हे नमो ड्रोन दीदी योजनेचे उद्दिष्ट होते. लक्षात घ्या, नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालेली योजना. नंतर विमा सखी योजना ही डिसेंबर 2024 मध्ये झाली. PM मोदींनी आयुर्विमा महामंडळाची ही विमा सखी योजना सुरू केली. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आली आणि या मंडळाचे पहिले अध्यक्ष जे होते हे पल्लेगंगा रेड्डी. लक्षात असू द्या, राष्ट्रीय हळद मंडळ हे लक्षात असू द्या. देशातील पहिले हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेश येथे स्थापन होणार आहे. लक्षात असू द्या, देशातले पहिले हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेश येथे स्थापन होणार आहे. आणि राज्यातील वन परिसंस्थेला हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी म्हणजे ग्रीन GDPशी जोडणारे देशातले पहिले राज्य छत्तीसगड ठरलेलं आहे. हे सुद्धा IMP करून ठेवा. ठीक आहे, पुढचं नेक्स्ट बघा. 2025 मध्ये नेमबाज मनू भाकरला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. तसंच पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार राहुल देशपांडे यांना फेब्रुवारी 2025 मध्ये देण्यात आला. आता इथे लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार आहे. लता मंगेशकर पुरस्कार एक आता हा तर चॅरिटेबल ट्रस्ट देतात, लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर. दुसरा पुरस्कार आहे ते दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान देते, एक आहे महाराष्ट्र राज्य देते आणि एक मध्य प्रदेश राज्य देते. हे वेगवेगळे पुरस्कार आहे, लक्षात घ्या 4. ठीक आहे, निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल झारखंडला पहिल्यांदा सर्वोत्तम कामगिरी करणारा राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. मैया सन्मान योजना झारखंड राज्याने जानेवारी 2025 मध्ये सुरू केली. मित्रांनो लगेच वापस या. एक तुम्हाला माहिती आपला कॅमेरा काय होतो लगेच बंद पडतो एक 25 ते 30 मिनिटं झाले की. ठीक आहे, या वापस, चला कमॉन या वापस या. त्यानंतर पुढचा मैया सन्मान योजना झारखंड राज्याने जानेवारी 2025 मध्ये सुरू केली. झारखंड राज्याने
भारतीय रेल्वेने अंजी खाड पुलावरून रेल्वे इंजिन चालवून यशस्वीरित्या चाचणी केली आणि भारतातील हा पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे, लक्षात असू द्या. हे थोडं IMP करता, ठीक आहे. योग धोरण लागू करणारे पहिले राज्य जर म्हटलं तर उत्तराखंड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 29 ची परिषद ही बाकू अझरबैजान येथे पार पडली आणि 23 ची परिषद दुबई येथे पार पडली होती. देवी अहिल्याबाई होळकर इंदूर विमानतळ हे देशातले पहिले शून्य कचरा विमानतळ ठरले आहे. त्यानंतर देशातली पहिली एअर टॅक्सी बँगलोर येथे अनावरण करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ते सरला एव्हिएशन जी कंपनी सांगितली त्या कंपनीनं केलं होते. देशातला पहिला समुद्रावरील काचेचा पूल कन्याकुमारी तामिळनाडू येथे उद्घाटन करण्यात आलेला आहे. राम शिंदे यांची डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद सभासद म्हणून सभासदपदी बिनविरोध निवड झाली. कोण? तर राम शिंदे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेच्या देणगी अहवालानुसार आर्थिक वर्ष 23-24 मध्ये भाजपला बीजेपी भारतीय जनता पक्षाला 4340 कोटी रुपयाची देणगी जमा झाली असं म्हटलंय. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक अर्थ मंचाची वार्षिक परिषद 2025 दावोसला पार पडली. दावोस कुठे आहे तर स्वित्झर्लंड, लक्षात असू द्या. बिहारमधील गया जिल्ह्यातील पाथरकट्टी ही दगडी कलाकृतीला GI टॅग देण्यात आलेला आहे. तुम्हाला सांगतो मागच्या वर्षातले जेवढे GI टॅग असतील महाराष्ट्रातले ते भारतातले असतील हे सगळे करून घ्या, ठीक आहे. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 नुसार अमेरिका हा जगात प्रथम स्थानी आहे. 14वा ट्रॉफिक इंडेक्स 2024 मध्ये कोलंबियामधील बॅरेनक्विला हे शहर जगात प्रथम स्थानी आहे, लक्षात असू द्या. व्हिएतनामची राजधानी हनोईला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत 39व्या क्रमांकावर आहे. सिक्कीम मध्ये देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. समुद्रयान मोहिमेतील मत्स्य 6000 या समुद्रकुपीचे सबमरीनचे पहिली हर्बल ट्रायल कुठे घेण्यात आली तर चेन्नई येथे घेण्यात आली. नेक्स्ट, देशातील प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालयात सुरू करण्यात आलेली आहे. पहिली बायो बँक, लक्षात असू द्या. रेमई महासंगणक हा जपानचा महासंगणक आहे. हा जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कम्प्युटर ठरलेला आहे, ठीक आहे. पुढचं बघा, लैंगिक शोषणाची प्रतिमा तयार करण्यासाठी वापरलेल्या AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचे जे टूल आहे याच्या विरुद्ध कायदे आणणारा ब्रिटन हा पहिला देश आहे. म्हणजे लैंगिक शोषणाची प्रतिमा तयार करण्यासाठी जे AI टूल्स वापरले जातात, डिफेक ते लावलं जातात, चेहरे वगैरे दुसऱ्याचे चेहरे, ठीक आहे. तर तशा विरुद्ध कायदे करणारा ब्रिटन हा पहिला देश बनलाय. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव देशातील पहिले सीमेवरील सौर ग्राम किंवा सौर गाव ठरले आहे. मसाली, गुजरात. ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा फिलिपिन्स नंतरचा दुसरा आशियानचा देश ठरलेला आहे, ठीक आहे. कोलकातातील पूर्व कमांडचा लष्कर जे आहे ना, लष्कराचं पूर्व कमांड मुख्यालयाचे फोर्ट विल्यम हे नाव बदलून आता विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानातून कक्षात फिरणाऱ्या ISS प्रयोगशाळेला भेट देणारे शुभांकु शुक्ला हे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहे. हे थोडा IMP करून घे जा. नेक्स्ट, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि युरोपियन अंतराळ संस्था यांनी डिसेंबर 2025 मध्ये भारताच्या गगनयान मोहिमेसाठी ग्राउंड ट्रेकिंग सपोर्टसाठी करार केलेला आहे. कोणी? इस्रो आणि युरोपियन अंतराळ संस्था, ठीक आहे, युरोपियन स्पेस एजन्सी. माजी लष्कर प्रमुख VK सिंग यांनी जानेवारी 2025 रोजी मिझोरमच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीने डिसेंबर 24 रोजी न्यूयॉर्क येथे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. कोणी? कोनेरू हम्पीने. महिला प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू जी कमलिनी ठरलेली आहे, लक्षात असू द्या. जॅनिक सिनरवर वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने 3 महिन्यांसाठी बंदी घातलेली आहे आणि तो इटलीचा खेळाडू आहे, जॅनिक सिनर. यानंतर बांगलादेशची सोहिली अख्तर ही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे आणि ती कुठल्या देशाची आहे तर हे बांगलादेशची आहे, लक्षात असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या पुढचं 25 ते 29 ऑगस्ट, आता हे 24 मधल्या काही घडामोडी आहे. या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. WHO द्वारे जगातला पहिला कुष्ठरोगमुक्त देश जॉर्डन याची नुकतीच घोषणा केली. हे थोडं IMP करता. मेक्सिको हा देश जनतेमार्फत न्यायाधीशांची निवड करणारा
जगातला पहिला देश बनलेला आहे आणि हा खो खो वर्ल्ड कप तर झालेलाच आहे 25 मध्ये आणि याचा पुरुषचा विजेता आणि महिलाचा विजेता भारत देश ठरला आहे आणि दोन्ही याचे पुरुष आणि महिलांचे उपविजेते संघ हे नेपाळ ठरलेले आहे. मला कमेंट बॉक्समध्ये टाका की खो खो जो वर्ल्ड कप आहे भारताची टीम आहे याचा पुरुष संघाचा कर्णधार आणि महिला संघाची कर्णधार कोण आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. 22-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदीप गंदे यांना जाहीर करण्यात आला. घर घर संविधान अभियान राबवणारे देशातले पहिले राज्य कोण आहे तर महाराष्ट्र. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी वय हे 21 ते 65 आणि सुजाता सौनिक यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. सुजाता सौनिक लक्षात असू द्या. उग्रम ही ठीक आहे. पहिले मराठवाडा बाल साहित्य संमेलन जानेवारी 2024 रोजी पैठण येथे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आणि भारत सरकारने 3 शहरांना वेटलँड शहरे म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये इंदूर आहे, भोपाळ आहे आणि उदयपूर आहे. हे लक्षात असलं पाहिजे. राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय पुण्यात होणार आहे हे लक्षात असू द्या. UPI लॉन्च करणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे आणि प्रसिद्ध दक्षिण अभिनेता विजय थलपती याला तमी जगा वेत्री कळगम या नावाचा यांनी पक्ष स्थापन केलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत महत्त्वाचे जे काही 1.5 वर्षातले आपण करंट अफेअर बघितलेले आहे त्यापैकी वन लाईनर घडामोडी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. याची PDF मी आमच्या टेलिग्राम चॅनलला स्टेप अप अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आणि माझं श्रीकांत ताळे नावाचं टेलिग्राम चॅनल याला सुद्धा टाकलेली आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल करंट अफेअर बद्दल तर मी हा एक क्रमांक दिलेला आहे 7769812010. ठीक आहे. 2010 याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा मला व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला जर चालू घडामोडीबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही यावर मला मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण एक दिवसाआड आपण आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे, आता हा वन लाईनरचा व्हिडिओ झाला, पुढचा आपला पुरस्कार घडामोडी संदर्भातला व्हिडिओ असणार आहे, लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.